आवाज मानदेशाचा। जनसेवा आणि वनसेवा हीच ईश्वर सेवा या घोषवाक्याला साजेसा ऐतिहासिक क्षण वडूजमध्ये घडला। तालुका खटाव येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि वनरक्षक निवासस्थानांच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच अटल आनंद वन मियावाकी घन वन प्रकल्पाचा शुभारंभ ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडला, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर यांनी मान न्यूजला दिली आहे। या सोहळ्याला कराड उत्तर विधानसभा आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, सातारा वनविभाग उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव, प्रदीप रौंदळ, जयश्री जाधव आणि महेश झांजुर्णे तसेच महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपंचायत, प्रयास सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी आणि शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वडूज वनपरिक्षेत्राची स्थापना 2009 साली झाली असली तरी स्वतंत्र कार्यालय आणि निवास स्थानाची सुविधा नव्हती। भाड्याने इमारत घेऊन आणि नंतर प्रशासकीय इमारतीत कामकाज चालवावे लागत होते। राज्य योजनेअंतर्गत उभारलेली ही सुसज्ज आणि प्रशस्त इमारत आता वने, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामांना गती देणार आहे। नियमावाकी पद्धतीवर आधारित अटल आनंद वन प्रकल्पामुळे 2-3 वर्षात घनदाट हिरवे वन तयार होऊन वडूज परिसराला ऑक्सिजन बँक मिळणार आहे। स्थानिक जनसहभाग, प्रयास संस्थेचे श्रमदान आणि महिलांच्या वटपौर्णिमा आणि महिला दिनी केलेल्या वृक्ष लागवडीमुळे हा उपक्रम लोकचळवळीत रूपांतरित झाला आहे। आतापर्यंत 5235 रोपांची लागवड झाली असून वडूज तालुक्यातील हिरवा वारसा अधिक संपन्न झाला आहे। या कार्यालयातून वृक्ष लागवड, मृदा आणि जलसंधारण, वनपर्यटन, संकटग्रस्त पाण्याचे रेस्क्यू, अतिक्रमण आणि शिकार रोखणे तसेच पीक जनावरे नुकसानीची भरपाई अशा महत्त्वाच्या कामांना चालना मिळणार आहे। निसर्ग हा देव मानून वनसेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे या भावनेने प्रत्येक अधिकारी कर्मचारी कार्य करेल असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर यांनी व्यक्त केला। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।